नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक अगदी साधी सोपी रेसिपी घेऊन येणार आहोत. कोळंबीचं सुकं. ही लागते इतकी सुंदर आणि चटकदार, खूपच छान आहे. तुम्ही नक्की करून बघा. साहित्य बघूया. चिरलेला कांदा घेतला आहे, टोमॅटो, एक बटाटा, कोकम. ही कोळंबी खाडीची आहे. ही निवडून स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ लावलेलं आहे. कोथिंबीरीची देठं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि बेसिक सुखे मसाले. एका कढईमध्ये आपण तेल गरम करूया. कोथिंबीरीची देठं घालूया, हिरवी मिरची चिरलेली घालूया, कांदा घालूया आणि छान परतून घेऊया. त्याच्यानंतर चिरलेला टोमॅटो घालूया आपण याच्यामध्ये आणि त्यालासुद्धा आपण कांद्याबरोबर छान परतून घेऊया. चिरलेला एक बटाटा घातलेला आहे मी इकडे आणि बेसिक सुके मसालेमध्ये धणाजिरा पावडर, हळद, लाल मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे पण आपण छान त्या कांद्यामध्ये परतून घेऊया. मसाले करपू नयेत म्हणून थोडंसं पाणी घालूया आणि मस्त तेल सुटेपर्यंत हे मसाले आपण छान भाजून घेऊया. आणि हे बघा आपले मसाले छान भाजून झालेले आहेत, तेल सुटलं आहे. आता आपण ही निवडलेली कोळंबी, याला मी हळद आणि मीठ थोडंसं लावून घेतलेलं आहे, ते आपण त्याच्यात घालून ही छान आपल्या कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया. वरून 2-3 कोकमाची सालं घालूया आणि परतून घेऊया. अगदी थोडंसं बटाटा शिजेपर्यंतच पाणी आपल्याला लागणार आहे, कारण कोळंबीसुद्धा शिजताना पाणी सोडतं. त्यामुळे थोडंसं पाणी घालून आपण झाकण ठेवून छान शिजवून घेऊया. थोड्या वेळातच लगेचच आपली कोळंबी शिजून झालेली आहे. बटाटा शिजलेला आहे आणि बघा किती छान दिसते ना, टेम्पटिंग. अगदी तेल सुटतेपर्यंत आलेली आहे. मस्त तेल सुटलेलं आहे त्याला आणि अगदी चमचमीत दिसते ना. वरून कोथिंबीर घालूया आणि आपण अशीच ही कोळंबीचं सुकं जे आहे ते सर्व करूया. हे जी कोळंबीचं सुकं आहे ना, हे तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा ॲज अ स्टार्टर म्हणून पण आपण खाऊ शकता. चला तर मग सर्व करूया हे कोळंबीचं सुकं. हे दिसायला जितकं भन्नाट लागतं आहे ना, तितकं खायलासुद्धा अतिशय चविष्ट लागतं. अशाच नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येत जाईन. माझ्या रेसिपी आवडल्या तर मला लाईक, शेअर